गेली 17 ते 18 वर्ष ज्या एका प्रश्नाचं उत्तर संपूर्ण कोकण आणि लाखो प्रवासी शोधत आहे, तो प्रश्न म्हणजे मुंबई गोवा महामार्गाचं चौपदरीकरण नेमकं कधी पूर्ण होणार. दरवर्षी गणेशोत्सवपूर्वी हा महामार्ग पूर्ण करण्याचे गाजर दाखवले जातात. दरवर्षी नवीन हेडलाईन दिली जाते, पण प्रत्यक्षात परिस्थिती जैसे थे असते. यंदाच्या पावसाने या रखडलेल्या आणि निकृष्ट कामाची अक्षरशः पोलखोल केली असून या महामार्गावरचा प्रवास प्रवाशांच्या जीवाशी खेळणारा ठरत आहे. या विषयाचा सविस्तर आढावा घेणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई आउटलुक. महाराष्ट्राची आर्थिक राजधानी मुंबई आणि पर्यटनाचं माहेरघर असलेल्या गोव्याला जोडणारा हा महामार्ग केवळ दोन राज्यांमधील रस्ता नाही, तर कोकणाच्या अर्थकारणाचा कणा आहे. मात्र 2007 ते 8च्या सुमारास ज्या प्रकल्पाची पायाभरणी झाली, तो प्रकल्प जवळपास 2 दशके उलटूनही अजूनही पूर्णत्वास गेलेला नाही. जगात अनेक मोठे आणि अवघड अभियांत्रिकी प्रकल्प काही वर्षभरात उभे राहत असतात. मुंबई गोवा महामार्गाचं चौपदरीकरण मात्र खोळंबलेलं घोडं तिथंच अशी अवस्था दर्शवणारं ठरलं आहे. या दीर्घकालीन विलंबनामागे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव, ठेकेदारांची अनास्था, भूसंपादनातील अडथळे आणि प्रशासकीय लालाफितीचा कारभार कारणीभूत असल्याचा आरोप संतप्त नागरिक करत आहेत. दरवर्षी पावसाळा सुरू झाला की या महामार्गावरील खड्डे आणि चिखलाचे साम्राज्य कोकणवासियांच्या नशिबी येतं. यंदाच्या पावसानं या रखडलेल्या कामाचे भयंकर वास्तव पुन्हा एकदा समोर आणलं आहे. महामार्गाची अनेक ठिकाणं अक्षरशः चाळणी झाली आहे. काही पट्ट्यांमध्ये कंत्राटदारांकडून अद्यापही अत्यंत संथ गतीने काम सुरू आहे, तर बहुतांश ठिकाणी सध्या कोणतीही यंत्रसामग्री किंवा कामगारच फिरकताना दिसत नाही. रस्ते खोदणं तसंच सोडून दिल्यानं अनेक ठिकाणी जीवघेणे अपघात घडत आहेत. पावसामुळे रस्त्यांवर साचणारं पाणी आणि पदचाऱ्यांची होणारी परवड यामुळे हा रस्ता प्रवासासाठी नव्हे तर मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. या सगळ्या परिस्थितीमुळे चाकरमानी आणि स्थानिकांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली. कोकणात गणेश उत्सव असो किंवा दिवाळी असो वा कोणताही सुट्टी असो, मुंबई गोवा महामार्गावरील प्रवास करताना वाहन चालकांच्या मनात नेहमीच भीती असते. टोल वसुली सुरू झाली असली तरी प्रवाशांना दर्जेदार रस्ते मिळत नाहीत, ही सर्वात मोठी शोकांतिका आहे. प्रशासनाकडून आणि लोकप्रतिनिधींकडून केवळ कागदी घोडे नाचवले जातात आणि लवकरच काम पूर्ण होईल अशी पोकळ आश्वासनं दिली जातात, परंतु प्रत्यक्षात मात्र ग्राउंड झिरोवर कोणतीही सुधारणा झालेली दिसत नाही. शेवटी प्रश्न हाच उरतो की मुंबई गोवा महामार्गाचं चौपदरीकरण खरोखरच पूर्ण होईल का, की हा प्रकल्प केवळ निवडणुकीच्या प्रचाराचा मुद्दा बनून राहिला आहे का? जोपर्यंत कंत्राटदारांवर कडक कारवाई होत नाही आणि वेळेची निश्चित सीमा ठरवून काम होत नाही, तोपर्यंत हा प्रश्न अनुत्तरितच राहणार आहे.